Hello everyone. In last video, we have started the substitution method and problem based on substitution method. In this video, we are going to solve two different types of problems. One is Tn is equal to Tn minus 1 plus n has solution Tn is equal to order of n square म्हणजे ऑलरेडी दिलंय फक्त आपल्याला प्रूव्ह करायचं आहे आणि Tn is equal to n by 2 plus theta 1 has solution Tn is equal to log n हे log n आहे LG n म्हणजे log n आणि हे n LGn म्हणजे n log n. तर हा प्रॉब्लेम आपण ऑलरेडी लास्ट व्हिडिओमध्ये सॉल्व्ह केलाय. आपण हे 1 आणि 2 प्रॉब्लेम एकदम फास्ट फॉरवर्ड मोडमध्ये पण एकदम सिंपल स्टेप्स मध्ये कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे ते पाहणार आहे. आणि एवढे प्रॉब्लेम तुम्ही बाय ओन सॉल्व्ह केले, बाय ओन तुम्हाला स्टेप अंडरस्टँड झाल्या, तर तुम्ही कशाही प्रकारचा प्रॉब्लेम आला तरी बाय ओन सॉल्व्ह करू शकता. आपण बॅक सबस्टिट्यूशन मेथड किंवा सबस्टिट्यूशन मेथड याला म्हणतो. बाय युझिंग सबस्टिट्यूशन मेथड आपण हे प्रूव्ह करणार आहे. तर आपण डायरेक्ट सोल्युशनला स्टार्ट करूया. तर अशा प्रकारे आपल्याला प्रॉब्लेम दिला होता. Tn is equal to Tn minus 1 plus n has solution Tn is equal to order of n square. म्हणजे ऑर्डर ऑफ n स्क्वेअर ही त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी येते, आपल्याला ते प्रूव्ह करायचं आहे बाय युझिंग सबस्टिट्यूशन मेथड. आता हा प्रॉब्लेम आपल्याला गिवन दिलेला आहे, ऍज इट इज आपण लिहून घेतलेला आहे. आता आपण याला सोल्युशनला स्टार्ट करणार आहे. आपल्याला यातली रिकर्सिव्ह टर्म फाइंड आउट करायचे आहे. रिकर्सिव्ह टर्म आपण कशा प्रकारे फाइंड आउट करतो हे आपल्याला आता माहित आहे. आपण काय करतो, टीच्या आतमध्ये जी टर्म आहे ती रिकर्सिव्ह टर्म आहे असं कन्सिडर करून आपण यांच्या जागी ती n मायनस 1 टर्म आपण पुट करतो. काय करायचं आपल्याला, पुट n इज इक्वल टू n मायनस 1 इन इक्वेशन नंबर 1. मग इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण यांच्या जागी n मायनस 1 फक्त पुट करायचं आहे. यांच्या जागी फक्त n मायनस 1 प्लस n मायनस 1 आणि ह्याला सिम्प्लिफाय करायचं. आपण ऑलरेडी याच्या रिलेटेड एक सिमिलर प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला, त्यामध्ये आपण इझी अंडरस्टँडिंग केलेलं की कशा प्रकारे सोल्युशन येतं. तर आपल्याला इक्वेशन नंबर 2 भेटले Tn मायनस 1 साठी. सिमिलरली आपण Tn मायनस 2 फाइंड आउट करण्यासाठी ह्या इक्वेशन मध्ये, आता हे आपलं बेस इक्वेशन झाले, ह्याच्यामध्ये परत आपण पुट n इज इक्वल टू n मायनस 1 करणार आहे इन इक्वेशन 2. आणि असं केल्यानंतर आपल्याला सोल्युशन अशा प्रकारे भेटतं. यांच्या जागी n मायनस 1, फक्त यांच्या जागी n मायनस 1, बाकी आहे असं. तुम्हाला जर समजत नसेल तर तुम्ही ब्रॅकेट ड्रॉ करून लिहू शकता. आपण काय केलं, यांच्या जागी फक्त n मायनस 1 केले. हे जे n आहेत त्याच्या जागी n मायनस 1 लिहिलं. हे जे n आहे त्याच्या जागी हा n मायनस 1 लिहिला आणि हा जो n आहे त्याच्या जागी हा n मायनस 1 लिहिला. याला सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे येतं n मायनस 2 इज इक्वल टू 2n मायनस 3 प्लस n मायनस 2. तुम्ही चेक करू शकता. हा इक्वेशन नंबर 3 आपण कन्सिडर करूया. Tn मायनस 1 टर्म आपण आता फाइंड आउट केले, Tn मायनस 2 टर्म फाइंड आउट केले. फक्त आता एक सिम्प्लिफिकेशन साठी किंवा एक प्रॉब्लेम अंडरस्टँडिंग साठी आपण Tn मायनस 3 टर्म सुद्धा फाइंड आउट करूया. म्हणून अगेन पुट n इज इक्वल टू n मायनस 1 इन इक्वेशन नंबर 3 करूया. जर आपण हे केलं तर आपल्याला इझिली पॅटर्न फाइंड आउट होतो. आपण इक्वेशन नंबर 3, इक्वेशन नंबर 4, इक्वेशन नंबर 5 कितीही वेळा सॉल्व्ह करू शकतो. हा प्रॉब्लेम रिकर्जिव्ह आहे, कधीही न संपणार आहे. आपण मिररचं एक इमेज घेतलेलं की रिकर्जन 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 असं लिहिलेलं की दोन मिररच्या मध्ये हे रिकर्जन वर्ड असेल तर हा किती पण वेळा आपल्याला दिसतो आणि त्याचं फायनल आन्सर कधीच येत नाही. तर हा प्रॉब्लेम आपण कितीही सॉल्व्ह केला तरी याचा आन्सर येणारच नाहीये. त्यामुळे आपल्याला एक पॅटर्न फाइंड आउट करायला लागतो. तो पॅटर्न फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला मॅक्स टू मॅक्स टर्म 3 ते 4 असतील तर आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. आपण जो लास्ट इक्वेशन बघितलेला Tn इज इक्वल टू 2Tn बाय 2 प्लस n, त्याच्यामध्ये आपण 3 वेळा बॅक सबस्टिट्यूट केलेलं किंवा रिकर्सिव्ह रिलेशन फाइंड आउट केलेलं n/2 साठी, n/4 साठी आणि n/8 साठी. सिमिलरली आपण इथं तिसऱ्यांदा ट्राय करूया. पुट n इज इक्वल टू n मायनस 1 केलं, n मायनस 1 मायनस 2, फक्त ह्या यांच्या जागी n मायनस 1 पुट केलं. ह्या यांच्या जागी n मायनस 1 पुट करायचं. ती n मायनस 1 मायनस 3 प्लस n मायनस 1 मायनस 2. ओके, ह्याला सिम्प्लिफाय करूया आता. Tn मायनस 3 झाले हे, Tn मायनस 4 झाले हे, प्लस n मायनस 3. ओके, आता आपण इनफ टर्म फाइंड आउट केलेत. आता फक्त आपल्याला बॅक सबस्टिट्यूट करायचा आहे. हा बॅक सबस्टिट्यूशनचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला आता गिवन इक्वेशन घेऊन, आता गिवन इक्वेशन आपल्याला माहित आहे, फ्रॉम गिवन इक्वेशन आपण अशा प्रकारे लिहूया. फ्रॉम गिवन इक्वेशन, गिवन इक्वेशन काय होतं, Tn इज इक्वल टू Tn मायनस 1 प्लस n. आता आपल्याला एक लक्षात येते की Tn मायनस 1 साठी आपण एक एक्सपांडेड टर्म फाइंड आउट केले. इक्वेशन नंबर 2 जे आहे हे तुम्ही पाहू शकता, ही एक्सपांडेड टर्म आहे, सिम्प्लिफाय केलेली टर्म आहे. तर ही टर्म आपल्याला इथं पुट करायची आहे. बाकी इक्वेशन ऍज इट इज ठेवायचं आहे. म्हणजे Tn मायनस 1 च्या जागी फक्त आपण त्याचं जे आपण इक्वेशन फाइंड आउट केलं ते लिहून घेणार आहे. काय फाइंड आउट केलेलं आपण Tn मायनस 1 साठी Tn मायनस 2 प्लस n मायनस 1
प्लस एन, आणि ह्याला फक्त आपण सिम्प्लिफाय करणार आहे, टी एन मायनस टू प्लस 2n मायनस 1. ओके, एकदम सिंपल आहे. आता हे बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येते, इथं आपण काय केलं, गिवन इक्वेशन मध्ये, हे गिवन इक्वेशन आहे, त्याच्यामध्ये इक्वेशन 2 पुट केलंय, पुट इन गिवन इक्वेशन. ओके, त्यानंतर आपल्याला ही टर्म आली. आता आपण काय करणार आहे, याच्यामध्ये टी एन मायनस टू आपल्याला भेटलंय, आणि आपण टी एन मायनस टू ऑलरेडी एक्सपांड केलंय, ते फक्त आपण इथं पुट करणार आहे. पुट इक्वेशन 3 इन अबव इक्वेशन. नंबर नाही दिला तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही, जरी दिला तरी 5. इक्वेशन नंबर 5. ओके, टी एन मायनस टू फक्त त्याच्या जागी जी एक्सपांडेड टर्म आहे ती पुट करायची, बाकी सगळं ऍज इट इज. टी एन मायनस टू ला आपण कसं रिप्रेझेंट केलेलं, टी एन मायनस 3 प्लस एन मायनस 2, आणि हे बाकी सगळं ऍज इट इज, प्लस 2n मायनस 1. ओके, आता ह्याला आपण सिम्प्लिफाय करूया. सिम्प्लिफाय केल्यानंतर कसं येईल, एन मायनस 3 प्लस n प्लस 2n इज इक्वल टू 3n मायनस 2 मायनस 3 मायनस 2 मायनस 1 इज इक्वल टू मायनस. हा आपला इक्वेशन नंबर 6 आला. आणि 6 ला बघितल्यानंतर आपल्याला समजते की आपण ऑलरेडी टी एन मायनस 3 एक्सपांड केलंय. आपण 3 टर्म मध्ये सॉल्व्ह केल्यामुळे आपल्याला एक प्रॉपर वे सापडतोय, प्रॉपर सोल्युशन सापडते. आणि आपण टी एन मायनस 3 च्या जागी त्याची एक्सपांडेड टर्म पेस्ट केल्यानंतर आता ते अशा प्रकारे असेल, प्लस एन मायनस 3, आणि ऑलरेडी टर्म्स ज्या आहेत 3n प्लस मायनस 3 इज इक्वल टू, ह्याला सॉल्व्ह केल्यानंतर टी एन मायनस 4 प्लस 4n मायनस 6. ओके, आता आपण इक्वेशन नंबर 5, 6 आणि 7 ला घेऊन आता चेक करायचं आहे. हे जर आपण दिवसभर जरी सॉल्व्ह करत गेलो असतो, म्हणजे वरती आपण एन मायनस 4 ची टर्म इथं फाइंड आउट केली असती, एन मायनस 5 ची टर्म फाइंड आउट केली असती, आणि कंटिन्यू करत गेलो असतो, तर दिवसभर जरी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तरी आपल्याला सोल्युशन सापडणार नाही. हा रिकर्सिव्ह प्रॉब्लेम आहे, हा रिकरन्स रिलेशनचा प्रॉब्लेम आहे. किती वेळा ट्राय केला तरी याचं सोल्युशन भेटत नाही. त्यामुळे आपल्याला एक बेस कंडिशनवर यायला लागतं, एक पॅटर्न फाइंड आउट करावा लागतो. तर आपल्याला इक्वेशन नंबर 5, 6 आणि 7 वरून एक लक्षात येते, फ्रॉम इक्वेशन 5, 6 and 7 respectively, after k terms, म्हणजे एक रिलेशन लक्षात येते की के टर्म साठी रिप्रेझेंट करताना आपण ते अशा प्रकारे करायचं आहे, टी एन मायनस के, म्हणजे कितव्या टर्म साठी असेल ती टर्म. इथं आपल्याला समजते, इथं 2 आहे, इथं 3 आहे, इथं 4 आहे. इथं जर 10 घेतलं तर इथं 10 येणार आहे, 5 घेतलं तर 5 येणार आहे, प्लस जी टर्म इथं असते तीच टर्म इथं आहे, जी टर्म इथं असते तीच टर्म इथं आहे, जी टर्म इथं असते तीच टर्म इथं आहे, म्हणजे के एन मायनस. फक्त आता आपल्याला इथं एक रिलेशन फाइंड आउट करायला लागतं. इथं -1 येतं, इथं -3 येतं, इथं -6 येते, म्हणजे मायनस फिक्स आहे, आपण मायनस लिहून घेतलं. आता आपल्याला 1, 3 आणि 6 मधलं रिलेशन फाइंड आउट करायचं आहे. हे रिलेशन फाइंड आउट करणं हीच डिफिकल्टी आहे, आणि हेच गेस करणं कॉम्प्लेक्स आहे. त्यामुळे हा थोडासा डिफिकल्ट प्रॉब्लेम होतो. हे गेस जर तुम्ही केलं तर तुम्हाला इझी सोल्युशन भेटते. तर याचं गेसिंगचा पॅटर्न आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसच इम्पॉर्टंट आहे, आणि मॅथमॅटिक्स तुमचं क्लिअर पाहिजे. जर तुम्हाला हे अंडरस्टँडिंग नाही झालं, पॅटर्न अंडरस्टँड नाही झाला, तर तुम्ही इथंच स्टक होणार आणि तुमचा प्रॉब्लेम इथपर्यंत सॉल्व्ह होणार. तर तुम्हाला ही टर्म फाइंड आउट करणं, याचं रिलेशन फाइंड आउट करणं इम्पॉर्टंट आहे. तर याचं रिलेशन अशा प्रकारे येतं, के इंटू के मायनस 1 डिवाइड बाय 2. तुम्ही ते चेक करू शकता. ज्यावेळेस आपण 1 घेतलं, 1 घेतल्या वेळेस आपल्या तिथं टर्मच ती येत नव्हती, म्हणजे ह्याच्या अगोदरच्या टर्म्स मध्ये तिथं 0च होतं. त्याच्यानंतर 1 आलं, म्हणजे आपण 2 घेतल्यानंतर तिथं 1 आलं. ज्यावेळेस आपण इथं 2 घेतलं त्यावेळेस तिथं 1 आलं, म्हणजे इथं 2 घेतलं त्यावेळेस इथं 1 आलं. 1 कसं आलं, तर आपण 2 मायनस 1 डिवाइड बाय 2 चेक करू शकता तुम्ही, याचा आन्सर 1 येणार आहे. त्या 2 ला हे 2 गेलं, 2 मायनस 1 1. आणि ज्यावेळेस आपण इथं 3 घेतलं त्यावेळेस इथं 3 आलं, 3 घेतलं त्यावेळेस 3 आलं. त्यामुळे हा फॉर्म्युला सॅटिस्फाय परत एकदा होतो. 3 घेतल्यावर 3 आले डिवाइड बाय 2. चेक करा तुम्ही, 3 इंटू 2 डिवाइड बाय डिवाइड बाय 2. 2 ला 2 गेलं, इथं 3 आलं. म्हणजे ज्यावेळेस आपण इथं 3 घेतलेलं त्यावेळेस इथं 3 आलं, ज्यावेळेस आपण इथं 3 घेतलेलं त्यावेळेस इथं 3 आलं. 4 साठी चेक करूया, 4 साठी घेतल्यावर 6 येते का चेक करूया. 4 मायनस 1 डिवाइड बाय 2, आणि 2 इंटू 3 इज इक्वल टू 6. म्हणजे हा फॉर्म्युला प्रॉब्लेम साठी सॅटिस्फाय होतोय. के इन ब्रॅकेट के मायनस 1 डिवाइड बाय 2 हाच फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचा आहे. नेक्स्ट टर्म साठी आपण जर 8th इक्वेशन फाइंड आउट करत असतो, अनऑफिशियली आपण इथं करूया, टी एन मायनस 5. ते अशा प्रकारे झालं असतं. तुम्ही तुमच्या
पेपरवर सॉल्व्ह करून बघू शकता किंवा तुम्ही बाय ओन सॉल्व्ह करून बघू शकता. ते अशा प्रकारे आलं असतं. तर इथली टर्म फाइंड आउट करण्यासाठी इथं काय आलं असतं चेक करूया. 5 मायनस 1 डिवाइड बाय 2 म्हणजे हे 4 2 इथं 10 आलं असतं. तुम्ही इक्वेशन टाकून चेक करू शकता. 6 साठी ट्राय करताना इथं काय आलं असतं, इथं 15 आलं असतं. म्हणजे एक पास्कल ट्रायंगल टाइप सिरीज तयार होते जॉमेट्रिक प्रोग्रेशनची. इथं 2 चा डिफरन्स आहे, इथं 3 चा डिफरन्स आहे, इथं 4 चा डिफरन्स आहे, इथं 5 चा डिफरन्स आहे, इथं पुढे 6 चा डिफरन्स येणार, 7 चा डिफरन्स येणार, 8 चा डिफरन्स येणार, 9 चा डिफरन्स येणार, 10 चा डिफरन्स येणार. आणि तो फॉर्म्युला अशा प्रकारे आहे, k इंटू के मायनस 1 डिवाइड बाय 2. मायनस चिन्ह आपण याच्यातच कन्सिडर करूया, जे ऑलरेडी आपण फाइंड आउट केलंय. थोडंसं डिफिकल्ट आहे. हे जर गेसिंग जमलं तर तुमचा आन्सर आलेला आहे. जर हे गेसिंग नाही जमलं तर तुम्हाला सोल्युशन भेटणार नाही. तर आता आपण काय करायचं आहे, एक सिंपल अंडरस्टँडिंग साठी पुट n मायनस के इज इक्वल टू 1. हे गेसिंगचाच पार्ट आहे. हा फॉर्म्युला गेस केला आणि हे गेस केलं की तुम्हाला सोल्युशन भेटणार आहे. तर n मायनस के इज इक्वल टू 1, देअरफॉर n इज इक्वल टू 1 प्लस के असणार आहे, किंवा और के इज इक्वल टू n मायनस 1 असणार आहे. तुम्ही चेक करू शकता के इज इक्वल टू n मायनस 1 का होईल, कारण जर आपण n ला तिकडे नेलं तर ते असं होईल 1 मायनस n, आणि चिन्ह चेंज करण्यासाठी आपल्याला परत सॉल्व्ह करावं लागेल. त्यामुळे मायनस 1 प्लस n म्हणजे के इज इक्वल टू n मायनस 1, हे आपण इथं ऑलरेडी मेन्शन केले. म्हणजे आपल्याला ह्या टर्म्स फाइंड आउट झाल्या. आता आपण n मायनस के इज इक्वल टू 1 पुट करणार आहे. टी इज इक्वल टू आपण ऑलरेडी परत एकदा इक्वेशन लिहून घेऊया, प्लस के एन मायनस के मायनस 1 डिवाइड बाय 2. त्या टर्मला आपण 1 पुट करतोय, हे 1 प्लस के ला आपण काय म्हणत होतो, n मायनस 1 मायनस n मायनस 1, केला आपण n मायनस 1 म्हणतोय. आपल्याला के आणि टी ऑफ एन रिमूव्ह करायचा आहे. के मायनस 1 डिवाइड बाय 2. ओके, आणि ह्याला आता आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. टी ऑफ 1 आपण इग्नोर करू शकतो, टर्म ही कॉन्स्टंट झाली. इथं आपण 0 ऍज इट इज कन्सिडर करू शकतो, आणि 0 प्लस काय जे येईल ते कन्सिडर केलं जातं, म्हणजे हीच टर्म कन्सिडर केली जाईल. तर आपण ह्याला फक्त आता सॉल्व्ह करूया. ह्याला सॉल्व्ह करताना n ना आपण आत मल्टिप्लाय करणार, n स्क्वेअर मायनस 1 n, आणि हा जो ब्रॅकेट आहे ह्याला पण आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. मायनस ऍज इट इज ठेवतो, ह्या n ने आत मल्टिप्लाय करतो, n स्क्वेअर मायनस n मायनस n, कारण हा पण 1च आहे. हे सिम्प्लिफिकेशन आहे, मॅथमॅटिकल टर्म्स आहेत, तुम्ही बाय ओन सुद्धा सॉल्व्ह करू शकता. आता हे सगळ्यांनी मल्टिप्लाय केलंय, देन आपण ह्या मायनस 1 ने मल्टिप्लाय करूया. मायनस 1 ने मल्टिप्लाय केल्यानंतर मायनस n, परत मायनस 1 प्लस 1, मायनस 1 प्लस 1, अशा प्रकारे याचं सिम्प्लिफिकेशन होईल, आणि खाली डिवाइड बाय 2 ऍज इट इज असेल. तर हे 0 इग्नोर करून टाकू, n स्क्वेअर मायनस n मायनस n स्क्वेअर मायनस 3n प्लस 2 डिवाइड बाय 2. आता हे ऍडिशन सबस्ट्रॅक्शन मध्ये टर्म्स असल्यामुळे आपण ह्या 2 ने ह्याला मल्टिप्लाय करून, त्यामुळे असं होईल ते 2 n स्क्वेअर मायनस n मायनस इन ब्रॅकेट n स्क्वेअर मायनस 3n प्लस 2 डिवाइड बाय कंप्लीट साठी 2. ओके, आता या 2 ने आत मल्टिप्लाय करून आपल्याला सिम्प्लिफाय करायचं. हे सिंपल मॅथ्स आहे, म्हणजे तुम्ही बाय ओन सॉल्व्ह करू शकता. जर तुम्हाला सिंपल टर्म्स मध्ये अजून करता येत असेल तर तुम्ही बाय सिंपल टर्म्स तुम्ही करू शकता. मायनस ने आत मल्टिप्लाय केल्यानंतर प्लस 3n मायनस 2 डिवाइड बाय 2. ह्या 2 ला आपण इग्नोर करू शकतो, कारण कॉन्स्टंट टर्मला आपण इग्नोर करत असतो. तर 2n स्क्वेअर मायनस n स्क्वेअर, एक n स्क्वेअर मायनस 2n प्लस 3n इज इक्वल टू प्लस n मायनस 2 डिवाइड बाय 2. एक टर्म भेटलेली आहे, त्याच्यामध्ये आपला के पण राहिलेला नाही आणि टी ऑफ एन पण राहिलेला नाही. याला सिम्प्लिफाय केल्यानंतर आपण या 2 ला इग्नोर करू शकतो, n स्क्वेअर प्लस n मायनस 2, आणि ह्या 2 ला पण इकडे घेतल्यानंतर इग्नोर करू शकतो, त्यामुळे n स्क्वेअर प्लस n. आणि आपल्याला गिवन प्रॉब्लेम मध्ये डॉमिनेटिंग टर्मला कन्सिडर करावं लागतं, म्हणजे ह्या n पेक्षा हे n स्क्वेअर मोठा असेल, त्यामुळे रिपीटेड पॅटर्न मध्ये n स्क्वेअर आपण कन्सिडर केला की त्याच्यामध्ये n येऊनच जाणार आहे, आणि रेफरन्स रिलेशन मध्ये त्याला आपण टी ऑफ एन इज इक्वल टू n स्क्वेअर म्हणू शकतो. आणि आपल्याला गिवन इक्वेशन मध्येच अशा प्रकारे सांगितलेलं की प्रूव्ह करा टी ऑफ एन इज इक्वल टू ऑर्डर ऑफ एन स्क्वेअर, आणि आपण ते प्रूव्ह केले. आणि हे प्रूव्ह करताना मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे, हा फॉर्म्युला तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, की हा पॅटर्न कशा प्रकारे जनरेट झाला. के मायनस 1
डिवाइड बाय 2. ही जर ट्रिक तुम्हाला इथं समजली, हा ट्रिकी पार्ट आहे. हा जर ट्रिक तुम्हाला समजला आणि सिंपल मॅथ्स तुम्हाला म्हणजे प्रॉब्लेम सिम्प्लिफाय करता येत असेल तर तुम्ही तो करू शकताय. आणि सगळं सिम्प्लिफाय केल्यानंतर तुम्हाला फायनल आन्सर ऑर्डर ऑफ एन स्क्वेअर हे प्रूव्ह होतंय. त्यामुळं हा प्रॉब्लेम एक इझी प्रॉब्लेम आहे, बट तुम्हाला तो फॉर्म्युला फक्त माहित पाहिजे. आफ्टर के टर्म्सचा फॉर्म्युला जर तुम्ही जनरेट केला तर बाकी सगळं सिंपल मॅथ्स आहे. पहिल्यांदा काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे टी एन मायनस वन ची व्हॅल्यू, टी एन मायनस टू ची व्हॅल्यू, टी एन मायनस थ्री ची व्हॅल्यू. ते इक्वेशन नंबर 2, 3, 4 असेल. त्या इक्वेशनला आपल्याला इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करायचं आहे. सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला 3 इक्वेशन भेटतात, इक्वेशन नंबर 5, 6 आणि 7. आणि त्यांना आफ्टर के टर्म्स नंतर आपल्याला एक पॅटर्न फॉर्म्युला फाइंड आउट करावा लागतो. तो फॉर्म्युला अशा प्रकारे असेल. त्या फॉर्म्युलामध्ये फक्त आपल्याला एक टर्म पुट करायचे आहे. गेस करायचा आहे की एन मायनस वन काय असेल, इज इक्वल टू 1. आणि एक गेस करायचा आहे की टी ऑफ 1 इज इक्वल टू 0 असेल. आणि हे सगळं सिम्प्लिफाय केल्यानंतर कॉन्स्टंट टर्मला इग्नोर केल्यानंतर डॉमिनेटिंग टर्म येते ऑर्डर ऑफ एन स्क्वेअर. आणि एन ला आपण त्याच्या अंडर कन्सिडर करू शकतो. म्हणजे ह्या दोन्हीतली मोठी टर्म कुठली आहे, जर सपोज आपण 5 घेतलं आणि 25 घेतलं, म्हणजे 5 चा स्क्वेअर म्हणजे 5 प्लस 25, तर यातली डॉमिनेटिंग टर्म 25 आहे. आणि त्याच्यामध्ये ते 5 ऑलरेडी येणारच आहे, त्यामुळे आपण 25 ला कन्सिडर करतो. आणि अशा प्रकारे आपण ह्याचा फायनल आन्सर देतोय ऑर्डर ऑफ एन स्क्वेअर. आणि त्याचं रेफरन्स रिलेशन जे असेल ते टी ऑफ एन इज इक्वल टू टी एन मायनस वन प्लस एन अशा प्रकारे असेल. तर सेमिस्टर एक्झाम मध्ये हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. यातल्या 2 ट्रिक जर तुम्हाला समजल्या, कुठे काय गेस करायचं आणि काय पुट करायचं आहे, बाकी सगळं सिंपल मॅथ्स आहे. दॅट्स इट इन दिस व्हिडिओ. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये टाकू शकता. थँक्यू.